अनोळखी लोक कधी आपलेसे होऊन जातात हे समजतच नाही. हा आहे ऋषा, जो मला आताच फिरताना भेटला होता. कशाचाच विचार न करता भाऊंनी डायरेक्ट मला जेवायला बसून घेतलं. रामराम मंडळी, मी गंगा. मी ना पंढरपूरला चालला होता, ते पण एकटा. मग काय, पकडली ट्रेन आणि निघाला. आजीने प्रवासासाठी मुरमुरे दिले होते, तेच खाऊन झोपून गेला. आणि फायनली सकाळी 4 वाजेच्या सुमारास मी पंढरपूरला पोहोचला. थोडी मनात भीती पण होती की एकटा पंढरपूर कसं फिरणार. नंतर म्हटलं आपण तर विठुरायाच्या नगरीमध्ये, कशाची भीती. स्टेशनवरून शेअरिंग रिक्षा केली आणि थेट मंदिराजवळ आला. आता मला पहिला प्रश्न पडला होता, ही आंघोळ कुठे करायची. नंतर आठवलं समोर चंद्रभागा नदी आहे, तिथे जाऊन आंघोळ करून घेऊ. ज्या नदीला मी आता पण फक्त टीव्ही आणि मोबाईलवर पाहत आला, त्या नदीला आज प्रत्यक्ष पाहत होता. नंतर आंघोळ वगैरे करून तयार झाला. तर रामकृष्ण हरी मंडळी, मी आहे सध्याला पंढरपूरमध्ये. जाण्याच्या आधी 5 मिनिटं शांततेनं बसून घेऊ. आधी तर चाय पिऊन घेऊ म्हटलं. नंतर दर्शन करून घेतले. मंदिराच्या आत मोबाईल नेण्यास परवानगी नव्हती, त्यामुळे मी काही व्हिडिओ काढू शकला नाही. नंतर म्हटलं आपल्याकडे तर सध्याला भरपूर टाइम आहे, काय करावं. मग इच्छा झाली की जाऊन बस स्टँड वगैरे बघून यावं. बस स्टँड मध्ये फिरताना ऋषी भेटला होता. दोघांची तिथे ओळख झाली. भाऊने म्हटलं मी पण स्टेशनकडे चाललाय, पण तिकडेच चालला होता. तिथून डायरेक्ट आम्ही स्टेशनला आले. भाऊने घरून डब्बा आणला होता. त्याने म्हटलं भाऊ सोबत जेवायला बस. मी विचारात पडला होता. 5 मिनिटं झाले ओळख होऊन. भाऊने डायरेक्ट जेवायला बसून घेतलं. भारी म्हटलं भाई, खरंच सोल निघाला पाहिजे बाहेर फिरायला. भाऊला वापस जायचं होतं, त्यासाठी भाऊ निघाला. जायचं तर नसतं, पण पुढचा प्रवास पण आपला वाट बघत असतो, त्यामुळे निघावं लागतं. तर मंडळी आजसाठी एवढंच, भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये.